नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य माता गोमातेचे पूजन। परभणी गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल शहरातील जिल्हा कचेरीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। निवासी जिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सांगळे आघाव, अनंत पांडे, शिवप्रसाद कोरे, संदीप शर्मा, लेहरचंद कोना, खिस्ते, दत्ता पहारे, प्रदीप दाभाडे, निखिल उडेगावकर, काका कदम, हबप, दीपक महाराज झाडगावकर, बळवंतराव कौसडीकर, सुनील रामपूरकर, खटिंग झाडगावकर, श्याम उदावंत, मनोज काबरा, गणेश सोळंके, अविनाश फुके, प्रशांत निर्मळ उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी सर्वांना पेढेही वाटून आनंदोत्सव साजरा केला। देशी गायीच्या दिवसाचा खर्च 100 रुपये मिळणार, तर देशी गायीसाठी प्रतिदिन 100 रुपये अनुदान। राज्य शासनाने नुकताच देशी गायीसाठी दिवसाला 50 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला असून हे अनुदान थेट संस्थेच्या खात्यात जमा होणार आहे। यासाठी संबंधित महाराष्ट्रात गोसेवा आयोगाकडे संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे। पात्र संस्थेला त्यांच्याकडे असलेल्या पशुधनानुसार सरळ खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे। परभणी जिल्ह्यात जवळपास 10 गोशाळा आहेत। जिल्ह्यात सेलू, जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ, परभणी तालुक्यात जवळपास 10 गोशाळा आहेत। या गोशाळेचे शेकडो देशी गायीचे संगोपन केले जात आहे। दुसरा एक कार्यक्रम प्री शेड्यूल असल्यामुळे थोडा याला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु एक चांगली गोष्ट, बऱ्याच वर्षाची मला वाटतं ही मागणी होती की आपल्या गोमातेला एक राजमातेचा आपला दर्जा मिळावा। ती मागणी शासनाने पूर्ण केलेली आहे आणि खरंच गाय हा किती आपल्याला देव, 33 कोटी देव गायीच्या उदरी असतात असं आपण मानतो, परंतु गायीपासून आपल्याला काय काय मिळतं याचा विचार केला तर आपल्याला आपली पूर्ण अर्थव्यवस्था, कुटुंबाचं पूर्ण चालन पालन पोषण देखील गाय आणि हे करू शकते, आपण सर्व जाणतो। या निमित्ताने सर्व गोशाळा चालक आणि आपल्या सर्वांनी हा खूप छान कार्यक्रम घेतला। खरं तर हा कार्यक्रम थोडा उशीर झाला, मात्र आपण सर्वजणांनी वाट पाहिली आणि कार्यक्रम घेतला। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं खरंच कौतुक करतो आणि ही जी काय महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण सर्वजण खुश आहोत, समाधानी आहोत। आपण पाहिलंय वर्षानुवर्ष आपण या गाय, बैल, शेळी, मेंढी याच्यातून आपलं ग्रामीण अर्थकारण चालत असतं, तर गायीला निश्चितच आपल्या राजमातेचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना निश्चित सन्मान होईल आणि इव्हन ज्या खाटी गायी आहेत त्यांना देखील सन्मानाने त्याच्याकडे पाहिलं जाईल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आणि या ठिकाणी सर्व आपले जे संस्था चालक आहेत, ज्यांचे गोशाळा चालक आहेत, त्यांनी पण अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल सर्वांचाही धन्यवाद। थँक्यू। दिनांक 4 ऑक्टोबर परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालक, गोसेवक यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते गोपूजन करून महाराष्ट्र शासनाने जो गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही गोपूजन करून आनंदोत्सव साजरा केला। या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी आवर्जून उपस्थित राहिले, पशुसंवर्धनचे माननीय सांगळे साहेब, आगाव साहेब हेही आवर्जून उपस्थित राहिले, गोसेवा आयोगाचे शेखरजी मुंदडा, डॉक्टर सुनील सूर्यवंशी, समस्त महाजन असेल, महाराष्ट्रातील तमाम गोशाळासाठी काम करणाऱ्या संघटनांचं खऱ्या अर्थाने यश आहे। महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा पवार, आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपलंही आम्ही आवर्जून अभिनंदन करतो आणि तमाम गोशाळा शेतकऱ्यांच्या वतीनं हा आनंदोत्सव साजरा करतो। आणि आपण जो हा राजदरबारी गोमातेला न्याय मिळवून दिला त्याबद्दल आपलं कौतुक करतो आणि आपल्या सर्वांचं शासनाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण गोमातेला गाय आधारित सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करावं। केवळ गोशाळावाल्यांना आपण जे अनुदान दिलेलं आहे त्याबद्दल आपलं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। गोमाता वाचणारच आहे आणि भविष्यामध्ये
शेतकऱ्यांच्या गोमातेला सुद्धा आपण अशा पद्धतीचं अनुदान व्यक्त द्यावं अशी आपणास सर्वांनी प्रार्थना करतो. याबाबत थांबवतो. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यामुळे संपूर्ण भारतातील नव्हे नाही तर संपूर्ण हिंदू समाज अत्यंत हर्षोल्लासित झालेला आहे. या ठिकाणी आम्हाला आता आवर्जून महाराष्ट्र शासनाचे आभार मानायचे आहे आणि त्याचबरोबर केंद्र शासनालाही समस्त गोभक्ताकडून एक विनंती करायची आहे की महाराष्ट्र शासनाने जसं संपूर्ण भारत देशातील हे पहिलं राज्य आहे की ज्याने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, अशाच पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्रानं राज्यमाता म्हणून घोषित केलंय. आता केंद्र शासनाने सरकारने भारत मातेची या ठिकाणी जे आहे भारत सरकारने आपल्या गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावी हीच आमची इच्छा आहे आणि नक्कीच लवकरच गोमाता ही राष्ट्रमाता होईल आणि या संपूर्ण देशामध्ये गो आधारित शेती आणि गो आधारित असलेल्या पंचगव्याचा उपयोग करून शेती असो किंवा जनसामान्याचं आरोग्य असो सुजलाम सुफलाम होईल, निरोगी होईल आणि या ठिकाणी गोमाता परत ऋषीमुनीच्या आश्रमात जशी पूजल्या जात होती त्याच पद्धतीनं गावो विश्वस्य मातरः धेनुर्ना जननी प्रिया जे म्हणतात तसं संपूर्ण भारतामध्ये गाईचं पूजन होईल आणि या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र शासनाला कोटी कोटी धन्यवाद देतो की आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. धन्यवाद. जय गोमाता, जय सीताराम. आज आपण सगळे जमलो आहेत की गोमातेला राज्यमातेचा शासनाने जो दर्जा दिला आहे त्या निमित्ताने शासनाचे आणि शासनाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवाचे आणि गोसेवा चालकांचे सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.